सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज कलेक्टरच्या ठिकाणी ऑफिसमध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे निवेदन घेऊन आलेलो आहोत। नांदेड जिल्हा हे शिक्षणाचं हब म्हणून ओळखलं जाणारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज नांदेडने अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर घडवलेलं आहे। आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर व्यवस्थित बघितलं तर विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची सुरक्षा इथं राहिलेली नाही। याच वर्षामध्ये 3 विद्यार्थिनींनी आत्महत्या केलेली आहे। त्यामध्ये आकांक्षा गायकवाड असतील आणि नेमकंच ही जी घटना घडलेली आहे, जे हॉस्टेल या जीवन घोगरे पाटलाच्या घरी चालत होतं, ते अनधिकृतरित्या हे हॉस्टेल चालत होतं। तर हे आज आपल्याला फक्त उघडकीस आलेलं आहे, पण नांदेडमध्ये किती हॉस्टेल अनधिकृत आहेत हे प्रशासनाने जर आज बघितलं तर जवळपास 90% हॉस्टेलला परवानगी नाही किंवा तिथे विद्यार्थ्याची कुठलीही सुरक्षा करण्याचं काम त्या हॉस्टेलमध्ये झालेलं नाही आहे। तिथे फायर फायटिंगची व्यवस्था नाही। मागे हॉस्टेलला आग लागली होती तर तिथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती। आज लाखो विद्यार्थी आपल्या नांदेडमध्ये येऊन शिकत आहेत। जे पालक आहेत त्यांनी मोठ्या विश्वासाने नांदेडमध्ये हे विद्यार्थी पाठवलेले आहेत, पण अशा प्रकारचे जर घातपात झाले तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नांदेडचं नाव शिक्षणाच्या हबमधून मिटवल्या जाईल। मला शासनाला ही विनंती करायची आहे की नांदेडचं नाव आपल्याला जर खराब करायचं नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा जबाबदारी इथल्या कलेक्टरची आणि एसपीची आहे। आज आमची प्रमुख मागणी जी आहे, जे जीवन घोगरे पाटील आणखीनही अटक झालेला नाही, तो एक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश कमिटीवरचा माणूस आहे। हा माणूस यांना आजपर्यंत भेटत नाही म्हणजे काय, तो काय ओळखीचा नाही का आरोपी आहे का? हे जाणून बुजून प्रकरण हे घडलेलं आहे आणि याला पाठीशी घालण्याचं कोणते राष्ट्रवादीचे मोठे नेते करत आहेत याचा सुद्धा या ठिकाणी सखोल पोलिसांनी तपास केला पाहिजे आणि त्यांना आरोपी केलं पाहिजे। याचबरोबर या नांदेडमध्ये जेवढे हॉस्टेल आहेत त्या हॉस्टेलच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सुरक्षा ही दिली पाहिजे। तिथे पोलिसांची किमान 2-2 अधिकारी 24 तास तिथे सुरक्षा जर दिली तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। आणि जे आपल्या बाहेरगावचे जे मुलं आहेत, मुली आहेत, यांच्याकडून या नांदेडचे जे गुंडागर्दी करणारे जे लोकलचे गुंडे आहेत त्यांच्याकडून अनधिकृतरित्या त्यांची फसवणूक करत आहेत, त्यांच्याकडे पैसे वसुली करत आहेत आणि अशा अनेक कारणामुळे विद्यार्थी इथं शिकण्यासाठी आज विचार करायला लागलेत। आपल्याकडे लाखोच्या संख्येने विद्यार्थी राहायचे, तर यावर्षी आपल्याकडे कमी ॲडमिशन झालेले आहेत। याची सुद्धा शासन प्रशासनाने विचार केला पाहिजे, दखल घेतली पाहिजे। आणि एवढंच नाही, जर येणाऱ्या काळामध्ये या गैर कानूनी चालणारे जे कायदेशीर जे न चालणारे हॉस्टेल आहेत यांना जर ताबडतोब जर यांच्यावर कारवाई केली नाही तर बहुजन समाज पार्टी ज्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर लाखोच्या हजारोच्या संख्येने इथं आंदोलन करणार आहे, मोर्चा करणार आहे। जर शासनाने प्रशासनाने ही जर दखल घेतली नाही तर आपण महाराष्ट्रभर या 3 जी घटना इथे घडलेल्या आहेत, हॉस्टेलला आग लागलेली आहे, याची संपूर्ण दखल बहनकुमारी मायावती जी असतील आणि आमचे डोंगरे जी असतील, या महाराष्ट्राचे अध्यक्ष, सर्वांनी या गोष्टीची दखल घेतलेली आहे। हा विषय इथपर्यंत थांबणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागासवर्गीय असलेल्या आमच्या मातंग समाजाची आमची जी आकांक्षा, जी डॉक्टर होणार होती, जी देशाची सेवा करणार होती, तिला जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तिच्या कुटुंबाला जर नोकरी कुणाला तरी एकाला नोकरी द्यावी अशी आमची मागणी आहे। तिला किमान 50 लाखाची त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे, कारण हा फार मोठी हानी, देशाची सेवा करू शकणारी एक विद्यार्थिनी, डॉक्टर म्हणून होणारी विद्यार्थिनी, तिची आत्महत्या झालेली नसून तिचा घातपात केलेला आहे, तिचा खून करण्यात आलेला आहे। अशी शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की यावर तात्काळ ते कारवाई करतील आणि आकांक्षाला न्याय मिळवून देतील।